तर राकेश पहिला चेंडू मात्र सुरेख त्रिफळाचीत होताना आपल्याला बघायला मिळतोय. इनसाइड एज लागले आणि चेंडू मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. संतोष मडवी जबरदस्त मात्र कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. राकेश पाटील याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल, वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल, तुफान माझं बल. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल, या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान. धावसंख्या आपण बघितली तर शून्यावर मात्र पहिला गडी बाद होताना द ग्रेट मराठा बेकरी या बेकरी मार्फत आज ओपनिंग झालेलं आहे आणि या स्पर्धेला 10,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला बघायला मिळते. सुरेख अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळते. आग्री प्रीमियर लीग सफाळे गटात माकणे नूतन नगर या मैदानावर मात्र ही स्पर्धा रंगताना आपल्याला बघायला मिळेल. सलग 7 दिवस या स्पर्धेचं आयोजन एकदम थाटामाटात आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संतोष. या वेळेला मात्र सुरेख अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला. धनेश याने हलक्या हाताने मात्र खेळून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 1-1 अशी धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा मात्र बाजू थोडीशी बदलतोय आपल्याला, कारण दीपक मडवी हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर दीपक मडवी याच्या बॅटमधून मात्र सुरेख फटके आपल्याला बघायला मिळाले. अप्रतिम टायमिंग ने मात्र फलंदाजी करताना दीपक कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 6 षटकांसाठी आपल्याला 35 मिनिटाचा अवधी असेल. या 35 मिनिटांमध्ये 6 षटकं ही फेकून झाली पाहिजेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संतोष. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर. कंपल्सरी पॅनलाइज केलं जाईल जर 35 मिनिटांमध्ये 6 षटकं झाली नाहीत तर दोन्ही संघाने लक्षात ठेवा. गोलंदाज पिंट्या. अव्वळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र दीपक मडवी याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. बॅक टू डगआउट. सलामीची जोडी मात्र माघारी जाताना. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. ते आले बॉलर, भले भले ते आले बॉलर, मारी हा फटका छक्का फोर. संकट वेळी करून खेळी आणि खद हसबल, संकट वेळी करून खेळी आणि खद हसबल. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल, या आग्र्याच्या पोरानं वाघ. त्यांच्या समवेत पिंटू. साखरे गावाचा विचार केला तर ऑलराऊंडर. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या 16 धावा. चामिंडा वास या नावाने ओळखले जायचे विशाल. साईशने जर 2 गडी बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल निलेश तरे यांच्याकडून. माकण्यावरून निलेश तरे मात्र खूप बक्षिसांचा वर्षाव करताना आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच एक गटाचे सामने सुरू आहेत. कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस असे 3 दिवस एक गटाचे. त्याच्यानंतर मात्र चेतन पाटील मागच्या IPLचा हिरो आपल्याला बघायला मिळेल. गुरुवारपासून पंकज पाटील पालन, स्वप्नील डॉन, नारायण, संदीप मडवी मोठमोठे खेळाडू आहेत. नक्कीच नावं घेतली जातील. यावेळेला मात्र जतीन किणी यांच्याकडून थोडीशी चुकी होते, थोडीशी खराब फेकी आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावली जाते. 18 धावा. जबरदस्त मात्र मैदान आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज साईश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 19 रन्स, माफ करा 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. अव्वळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रवीण आणि इथे मात्र संतोष मडवी कुठल्याही प्रकारची चुकी करताना दिसणार नाहीत. तो विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ.
रत्ना चंद्रकनाई बाबाचा आशीर्वाद लाभलाय मोलाचा आशीर्वाद लाभला मोलाचा आशीर्वाद लाभला मोलाचा चला घाई करा प्लीज. धावसंख्या आपण बघितली तर चौथा गडी बाद होताना प्रवीण घरत याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. धावसंख्या आपण बघितली तर 18 या धावसंख्येवर मात्र चौथा गडी बाद होताना षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं कंप्लीट होतंय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल रोहन. तर एका बाजूने आपण बघणार आहोत तर रोशनला क्रिएटिव्ह 11 माकणे तर रोहन आलाय आई सप्तशृंगी सरपाडा या संघाकडून. ही दोन भावांची जोडी आहे. गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर सचिन आहे गोलंदाजी मार्कवर. 3 षटकांचा खेळ झालाय 6च्या सरासरीने मात्र 4 बाद 18 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आई सप्तशृंगी सरपाडा या संघाची. जबरदस्त मात्र कामगिरी आपल्याला क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाकडून बघायला मिळते. कालच्या दिवसातील 2 सामने जिंकले होते. त्यानंतर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागला आणि यानंतर आपण बघितलं तर मात्र सुस्थितीमध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. चला 35 मिनिटं आहेत आपल्याकडे 6 षटकांसाठी. पंच आपण सुद्धा थोडीशी ताकीद द्या प्लीज. चला दीपेश कुडू आणि कंपनी थोडी घाई करा प्लीज. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा 3 धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 20 धावा. जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवरून आपल्याला बघायला मिळतोय सचिन. तर उमरोडीवरून मात्र बक्षीस लागले दीपेश एज अ एसटी रक्षक म्हणून ज्याची ओळख आहे दीपेश पाटील कडून. भूपेश गावडने जर झेल घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र गौरव जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येचा आपण विचार केला तर लेगबाईचा इशारा तो पंचांचा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. राहुल सालुंके इथे उपस्थित आहेत आमच्या मुख्य मंचावर. त्यांनी भूपेश गावड यांनी जर झेल घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तर मी तर सांगतो की भूपेश गावडने लॉंग ऑन लॉंग ऑफला उभं राहावं कारण यष्टीरक्षकाच्या मागे खूप कमी झेल येतात. बक्षिसांचं वर्षाव खरं प्रेम आहे भूपेश गावडवर या खेळाडूंचं म्हणून हे बक्षिसं लावली जातात. रोहन आहे आणि भूपेश गावड जर फक्त फलंदाजीला नुसते उतरले तरी रुपेशजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि षटकारासाठी 5000 रुपये. राहुल साळुंके यांच्याकडून षटकार जर मारला भूपेश गावडने तर 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर धावसंख्या आपण बघितली तर 21 धावा आणि 21 धावांवर मात्र 5वा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त मात्र गोलंदाजीचं पुत्तकरण आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 5 बाद 21. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. आशीर्वाद लाभला मोलाचा आशीर्वाद लाभला मोलाचा विराई साई बाबाचं येड लागलंय त्याला भक्तीचा येड लागलंय त्याला भक्तीचा येड लागलंय त्याला भक्तीचा. धन्यवाद प्रचित पाटील सफाळे यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार आले तर शुभम पाटील याला 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. बक्षिसांची खैरात होताना आपल्याला बघायला मिळते आणि ही ताकद आहे आगरी बांधवांची. निलेश तरे यांच्याकडून झेल घेतला भूपेश गावडने तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एका झेलसाठी मात्र जबरदस्त इथे बक्षीस आपल्याला बघायला मिळतोय. एका व्यक्तीवर प्रेम आहे हे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर भूपेश गावड. जबरदस्त प्रेम एक समाजामध्ये ओळख निर्माण केलेलं आहे. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळते दोन संघांदरम्यान. धावसंख्येचा आपण विचार केला तर साहिल पाटील आम्हाला दर्शवतात
23 धावा. या वेळेला आपण बघतोय झेल मात्र इथे सुटलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मागणे गावाच्या गौरव तरेचा जीटी दादाचा मागणे गावाच्या गौरव तरेचा मागणे गावाच्या जीटी दादा. धावसंख्या आपण बघितली तर 27 रन्स 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीवर. धावसंख्या आपण बघितली तर 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र शुभम हळके हाताने मात्र सन्मान दिला गेला चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट होईल का आणि इट इज अ गॉन. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट झाली नाही. थोडासा मात्र मागे राहिला तो गौरव आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नंबर 6 हा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 28 वर मात्र 6वा गडी बाद होतोय. या ऐकूया आपण. 1 मिनिट डीजे थांबायचंय. तर 26-28 या धावसंख्येवर मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर 28. 4 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि 28 धावा या आपण धाव फलकावर बघतोय. एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया. चला क्रिएटिव्ह 11 मागणे जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. धन्यवाद. संदीपजी पाटील साहेब घाटीमोरून इथे उपस्थित आहेत. कमिटी मेंबर आहेत. सहचिटणीस म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी शुभमसाठी लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि गौरव तरे जीटी यांच्याकडून भूपेश गावड यांनी जर झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त प्रेम मात्र ओतून चाललेलं आहे इथे. भूपेश गावड यांच्यावरचं प्रेम आपल्याला बघायला मिळतोय. प्रचित पाटील सफाळे यांच्याकडून शुभमसाठी लागोपाठ 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाज. अवळेला मात्र शुभम जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना शॉर्ट लेनचा चेंडू ठेवला होता. शुभमने मात्र स्क्वेअर लेगच्या वरून पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूचा बॅटचा नेटचा संपर्क नाही आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 28 या धावसंख्येवर. सुरेख सामना रंगताना 2 संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळतोय. क्रिएटिव्ह 11 माकणे वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय संतोष. यावेळेला मात्र शुभम पुन्हा एकदा मात्र शुभम पाटील. दोन्ही शुभम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक सरपाड्याचा तर एक सफाळ्याचा. एकाला हॅली या नावाने मात्र जास्तीत जास्त पसंती मिळाली. तोच शुभम मैत्री सफाळ्यातून मात्र नेहमीच बिलॉंग करताना तर एक आई सप्तशृंगी सरपाडाकडून मात्र सरपाड्या संघातून खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल संतोष. अवळेला मात्र लागोपाठ 3रा चेंडू मात्र निर्धाव जाताना जोरदार अपील आपल्याला बघायला मिळते परंतु पंच मात्र तटस्थ आपल्याला बघायला मिळतात आणि लगातार 3रा चेंडू निर्धाव आपण बघतोय. क्षमता तर आहे या खेळाडूकडे. खूप चांगले स्पर्धा खेळलेला आहे. अनुभव आहे. मनगटामध्ये ताकद आहे परंतु आज मात्र एका चांगल्या गोलंदाजासमोर थोडीशी मात्र बॅकफुटवर फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा संतोष हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 9 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत संतोषकडून. 3 गडी बाद आणि फक्त 2 धावा. अवळेला मात्र अंडरम बॉक्स पद्धतीने टॅप केलेला हा चेंडू आपण बघितला तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय
आणि 30 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज संतोष पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. शुभम पाटील याच्यासाठी हा चेंडू असेल. आणि इथे मात्र त्रिफळाचित शुभम पाटील याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 30 या धावसंख्येवर मात्र गडी बाद होतोय. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा आणि 1 गडी बाद केलेले आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना मिस्टर संतोष मडवी. नवीन फलंदाज जीत येतोय. कमालीची फलंदाजी केली होती आमदार चषक विराथन बुद्रुक येथे. शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. 2 षटकं सुद्धा हाताळली होती. चांगला अष्टपैलू खेळाडू मात्र पुढे येताना आपल्याला सफाळे गावातून बघायला मिळतोय. इयत्ता 9वी मध्ये फक्त आहे. एवढं चांगलं क्रिकेट या कमी वयात खेळतोय. नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 रन्स, 30 धावा. अव्वळीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 5 मात्र कंप्लीट होतोय. 2 षटकांमध्ये संतोष याने 4 धावा दिल्या आणि 4 गडी बाद केलेले आहेत. अप्रतिम स्पेल आपल्याला बघायला मिळाला. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. ईश्वरी आईची कृपा ही सारी गौरव धरे बनवावा हे आईची कृपा असून दे सारी, यश येऊन दे काम मित्र लाभला भूपेश बिल्डर दिलदार मानाचा, मित्र लाभला संचित पाटील दिलदार मानाचा. नाव गाजतय गो जीती दादाचा, नाव गाजतय गो गौरव दादाचा. चला JRT तेंबोडे आणि चामुंडा वॉरियर्स, चामुंडा विराई फायटर्स या दोन्ही संघाने मात्र हजर राहायचं आहे नाणेफेकीसाठी. शेवटचा षटकाचा खेळ झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार हजर राहायचं आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल शेवटचं षटक हाताळण्यासाठी. साईश यावेळेला मात्र फुल टॉस लेनचा चेंडू होता. शुभम सारख्या तगड्या फलंदाजाला मात्र रोखलं जातं इथे. जबरदस्त गोलंदाजी करताना साईश हा गोलंदाज आपण बघतोय. अपकमिंग टेनिस क्रिकेटर आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने अनुभव दांडगा आहे शुभमकडे. नक्कीच ह्या गटामध्ये आहे स्पर्धा सफाळे गटामध्ये आणि सफाळेचा खेळाडू आहे. प्रेक्षक मात्र नक्कीच वाट बघत असतील. शुभमचं फॉर्म मध्ये येणं हे खूप गरजेचं असेल. आणि या वेळेला मात्र चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 9+4 अशा 5 धावा येतील. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. धावसंख्या आपण बघितली तर 35 धावा. जबरदस्त मात्र फटका आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 35 नो आहे आणि फ्री हिट असेल. फ्री हिटचा इशारा मात्र पंचांनी दर्शवलेला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र बदललं जाणार नाही कारण खेळाडू तोच आहे. त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलता येणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाज साईश गोलंदाजी मार्कवर. फ्री हिट असेल, पर्वणी असेल या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र शुभम सफल झाले होते. उजव्याशीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या वरून, परंतु पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना जबरदस्त कमबॅक करताना साईश हा गोलंदाज. चेतन पाटील यांनी मात्र पाण्याची व्यवस्था करायची आहे व्यासपीठावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साईश आहे. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साईश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल सुटतोय.
धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल साईश. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारा सामना असेल JRT तेंबोडे वर्सेस चामुंडा विराई फायटर्स. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना जबरदस्त कमबॅक करताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. गुड बॉलिंग, गुड लाईन अँड गुड लेंथवर गोलंदाजी करताना साईश ठाकूर हा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज साईश. 5वा चेंडू असेल. या वेळेला मात्र सुरेख इनफिल्डच्या वरून खेळलेला चेंडू आपण बघतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. JRT तेंबोडे या पॅव्हिलियन मध्ये 4 धावांसाठी. शुभम हेली याच्या बॅटमधून मात्र हा चौकार येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 41. 41 धावा आई सप्तशृंगी सरपाडा या संघाच्या शेवटचा चेंडू असेल या डावातील. गोलंदाज साईश ठाकूर घेऊन येतोय शुभम हेली याच्यासाठी शेवटचा चेंडू असेल या डावातील. एक मोठा फटका येईल का? एक आव्हानात्मक धावसंख्या मात्र उभी केली जाईल का? हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. या वेळेला मात्र इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार जातोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. 46 धावांचं आव्हान असेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. सोन्याचा दिवस आज उगवला गौरवच्या वाढदिवसाचा. JRT तेंबोडे आणि चामुंडा विराई फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक या. JRT तेंबोडे आणि चामुंडा विराई फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. आदरणीय सन्माननीय विनोदजी कमलाकर पाटील साहेब, कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, यांना मी विनंती करतोय की सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय विनोदजी कमलाकर पाटील साहेब कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती करतोय की सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. चला मित्रांनो, थोडी घाई करा, अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आई सप्तशृंगी सरपाडा. तर मी विनंती करतोय क्रिएटिव्ह 11 माकणे, आपण सलामीचे फलंदाज पाठवा 2. 46 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 36 चेंडू आणि 46 धावा. जबरदस्त मात्र रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळेल, कारण संतोष मडवी याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी होईल का अशी चर्चा मात्र या मैदानावर आपल्याला बघायला मिळते. कारण एक लेजंड क्रिकेटर आहे, खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय आणि नक्कीच त्याचे फॅन सुद्धा या मैदानावर खूप आहेत. त्याच्या फॅनकडून मात्र नक्कीच अपेक्षा असतील की चौकार षटकार आले पाहिजे त्याच्या बॅटमधून आणि त्याचा आनंद घेण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग इथे हजर आहे. चला 2 फलंदाज येऊ द्या मित्रांनो. चला माकण्याचे 2 फलंदाज पाठवा प्लीज. क्रिएटिव्ह 11 माकणे.
चला JRT तेंबोडे आणि चामुंडा विराई फायटर्स. चामुंडा विराई फायटरचा कर्णधार हजर आहे JRT तेंबोडे. मिस्टर प्रणय पाटील आपण कुठे असतील तर या नाणेफेकीसाठी. फॉर्म घेऊन यायचे आहे दोन्ही कर्णधारांनी. प्लेइंग 11 ची लिस्ट पाठवायची आहे इथे. दर्शन, दीपेश आणि दर्शन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर शुभम पाटील मॅन फ्रॉम सफाळीचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळते. पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक बोट टीम. पहिला चेंडू दीपेश कडू नावाचा ब्रँडेड फटका. चेंडू जातोय MM सोनावे इंडियन्स पॅव्हेलियन मध्ये 6 धावांसाठी. जबरदस्त सुरुवात. या ऐकूया आपण डीजेला. वाढदिवसाचा गौरवच्या वाढदिवसाचा लहान थोरांशी शुभेच्छा देतात गौरवला वाढदिवसाच्या. गौरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या सर्वांच्या हक्केला. धन्यवाद डीजे निलेजी तरे साहेब माकणे यांच्याकडून. क्रिएटिव्ह 11 माकणेच्या फलंदाजीसाठी लगातार 3 चौकार किंवा लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे लागलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवर. अवघडेला पुन्हा एकदा बिग हिट आपल्याला बघायला मिळतोय. हवेचा जोर ज्या दिशेने आहे त्याच दिशेने मात्र फलंदाजी करताना मिस्टर दीपेश कडू 2 लगातार षटकार आलेले आहेत आणि निलेशजी तरेसाहेब यांच्याकडून 500 रुपयाचे मात्र सुवर्ण संधी आहे 500 रुपयाचं पारितोषिक मिळवण्याची. ह्या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. गौरव तरे जिट्टी कडून प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 आणि हॅट्रिक साठी 6 साठी 100 आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नाणेफेक होते 2 संघांदरम्यान. टॉस बॉक्स मध्ये आदरणीय सन्माननीय सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावर. गोलंदाज शुभम पाटील गोलंदाजी मार्कवर. झेल सुटला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल निलेश तरे यांच्याकडून. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळते शुभम. चौकार आणि षटकार लगातार 3-3 आले तर गौरव तरे माकणे यांच्याकडून 500 रुपये आणि प्रत्येक झेलसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि चौकार आणि षटकार जर लागोपाठ 3-3 आले तर 500 रुपये. गौरव तरे जिटे यांच्याकडून. या वेळेला मात्र आपण बघितलं तर सुरेख डिलिव्हरी अप्रतिम चेंडू. षटक क्रमांक मात्र पहिलं इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. अग्निधन का स्वभाव कडक, अग्निधन का स्वभाव कडक, अग्निधन का स्वभाव कडक. क्रिकेटच्या या रण मैदानी, क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा फडकला. क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा फडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा. नाणेफेक JRT तेंबोडे या संघाने मात्र जिंकलेले आहे. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 14. सुरेख सुरुवात खास करून दीपेश याच्या बॅटमधून मात्र 2 षटकार आले होते
जबरदस्त आणि गौरव तरे जीटी यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मित पाटील, मॅन फ्रॉम सफाळे. यावेळेला मात्र राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना मित मात्र पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलेला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 15 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सुरेख सामना रंगताना आपल्याला 2 संघांदरम्यान बघायला मिळतोय. क्रिएटिव्ह 11 माकणे वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा ही लढत आपण बघतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी मनोज पाटील हार्दिक स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते आमच्याशी जोडले गेले त्यांचं सुद्धा खूप हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मित. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून फलंदाजाने मात्र सिली मिडऑफला 1 धाव पूर्ण केली आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 46 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 16 धावा या धावफलकावर आपण बघतोय. पुन्हा एकदा मित हा गोलंदाजी मार्कवर. अव्वलेला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट आणि गली याच्या मधून चेंडूला पाठवण्याचं धाडस केलं होतं परंतु नेटचा संपर्क नाही आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा आतापर्यंत या षटकाचा विचार केला आपण तर मित याच्या गोलंदाजीवर पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव. यावेळेला मात्र फुलटॉस लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 17 धावा. दर्शन याच्यासाठी संदीपजी पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र कमालीची गोलंदाजी करताना मिस्टर मित. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. जर ही छोटी टोटल आहे 46 धावांची, ही जर रोखायची असेल तर मात्र मितच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र प्रत्येक गोलंदाजाला अशी गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक आपल्याला बघायला मिळालं. तब्बल 14 धावा आल्या. त्याच्यानंतर मित आला गोलंदाज. 3 धावा फक्त खर्ची केलेल्या आहेत. अव्वलेला मात्र फक्त सन्मान दिला जातोय चेंडूला. सिली पॉइंटला चेंडू खेळू काढून 1 धाव मात्र पूर्ण होताना षटक क्रमांक दुसरं मात्र इथे संपुष्टात येते आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 18 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय आणि बिनबाद 18. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की इथे राहुलजी सालुंके सर उपस्थित आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 18 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा शुभम पाटील हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. निलेश तरे यांच्याकडून दर्शनसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर इथे मात्र स्वागत सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते इथे. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं बदल करताना लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश केला जातोय. लॉंग ऑन तर मिड ऑफ सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर एक गलीला आहे. 1 पॉइंट, एक शॉर्ट फाईन लेग आहे आणि या वेळेला मात्र जिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय तिथेच मात्र मारण्याचं धाडस केलं होतं परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल शुभम. राईट आर्म ओव्हर द विकेट
मारा करण्यासाठी सज्ज होताना दिपेश कुडू जबरदस्त, मात्र इथे मात्र वन बाउन्स चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जातंय. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. जबरदस्त मात्र फटका बघायला मिळतोय. दिपेश कुडू नावाचं वादळ आपल्याला बघायला मिळते या माखणीच्या नूतन नगर इथे. त्याच्या आधी आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं तर प्रवीण पाटीलने अफलातून फलंदाजी केली. पहिलं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं प्रवीण पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र व्हॉट शॉट असे शब्द मात्र आमचे गुणलेखक साहिल पाटील यांच्या मुखातून आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त मात्र टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. सुरेख स्वीट साऊंड ऐकायला आला आणि चेंडू गेला आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. 6 धावांनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 30 धावा. विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज असेल. सामना लवकर संपवण्याच्या तयारी दिसतात हे दोन फलंदाज. खास करून दिपेश कुडूचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 1 चौकार आणि 3 षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण होईल. दीपक पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत आपण बघितलं तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला आपण बघितलं तर सुरेख फटका बघायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात साखऱ्यावरून आपल्या भाऊजींची बॅटिंग बघण्यासाठी. परंतु या दोन फलंदाजांनी मात्र ठरवलंय की आम्ही त्यांना मैदानात येऊ देणार नाही. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 34 धावा. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. तर भूपेश गावड यानंतर जर आले फलंदाजीसाठी तर रुपेशजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या आपण बघतोय तर 34 धावा. राकेशजी कुडू साहेब RK स्पोर्टचे ऑनर यांच्याकडून 550 रुपये जर भूपेश गावड मैदानात उतरले तर. धावसंख्या आपण बघितले तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि 34 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. योगेश सर 7 रुपयाचे साखरेकर. बंधू प्रशांत योगेश सर 7 रुपयाचे साखरेकर. सर्व दिलदार आगरी पोर लावला स्पर्धेला. धन्यवाद. भूपेश गावड जर मैदानात आले आणि एक षटकार आला तर राहुल सालुंके यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या आपण बघतोय 34 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राकेश गावड मॅन फ्रॉम सरपाडा. हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. गुरुवारपासून आपल्याला बघायला मिळेल विशाल याचं फलंदाजी सुद्धा बघायला मिळेल. नक्कीच वाट बघत असतील गुरुवारची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना राकेश. या वेळेला आपण बघितलं तर सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. आदरणीय सन्माननीय देवानंदजी वजे साहेब उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेचे. त्यांना मी विनंती करतोय की आपण आदरणीय सन्माननीय विनोदजी कमलाकर पाटील कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत बिरवाडीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. तर या वेळेला आपण बघितलं तर स्वीट साऊंड ऐकायला येतोय. धावसंख्या बघितली आपण तर 6 ने पुढे सरसावली जाते. राकेश गावड याचा सुद्धा समाचार घेतला जातोय. एक अनुभवी गोलंदाज आहे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. परंतु समोर दिपेश कुडू आहे. दिपेश कुडू जेव्हा प्रॅक्टिसला यायचे थोडेसे फॉर्मशी झगडत होते. परंतु चांगल्या फलंदाजाची ही खासियत असते. प्रॅक्टिसच्या वेळेला मात्र आपला खेळ दाखवत नाही आणि कुठेतरी मात्र गोलंदाज त्याच भ्रमामध्ये असतात. आणि इथे मात्र आपण बघितलं तर जबरदस्त मात्र षटकार येताना दिपेश कुडू याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा राकेश गावड हा गोलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. 2 धावा या वेळेला पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावते. 43 धावा. 3 धावांची गरज असेल विजयासाठी. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज असेल. 15 चेंडूमध्ये 38 धावांची वैयक्तिक खेळी आपल्याला बघायला मिळते. ते दीपेश कुडवेच्या बॅट मधून. या वेळेला मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि विजयी फटका मात्र दीपेश कुडवेच्या बॅट मधून येताना. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 48. शरीर यष्टी मजबूत बॉडी. धन्यवाद. तर मी प्रमोदजी शेडगे सरांना विनंती करतोय की आपण पुढील सामन्याचं समालोचन करायचं आहे. चला JRT तेंबोडे निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण स्वीकारले तर JRT तेंबोडे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर चामुंडा विराई फायटर्स या संघाला विजयासाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर 2 फलंदाज तयार ठेवा. तर नक्कीच जसं सामन्याला सुरुवात होईल पुढील समालोचन करतील तुमचे साथी समालोचक प्रमोद शेडगे सर. धन्यवाद.